नमस्कार. भारतात असे काही विषय आहेत ज्यावर नेहमीच वादविवाद होतात. त्यातलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे आरक्षण. आज आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत आणि त्यामागचं तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरं. तर आपण हे कसं समजून घेणार आहोत? सगळ्यात आधी हा विषय इतका वादग्रस्त का आहे यावर एक नजर टाकू. मग समानतेचा खरा अर्थ काय असतो ते पाहू. त्यानंतर संरक्षणासाठी भेदभाव म्हणजे काय, गुणवत्ता आणि संधी यांचा काय संबंध आहे, आणि शेवटी यावर पुढचा मार्ग काय असू शकतो यावर बोलू. तर पहिला मुद्दा, हा वाद इतका टोकाचा का असतो? कारण बघा, आरक्षणाची चर्चा फक्त कोणत्या तरी कायद्यापुरती किंवा धोरणापुरती मर्यादित नाहीये. ती थेट जोडलेली आहे शिक्षण आणि नोकरीसारख्या महत्त्वाच्या संसाधनांच्या वाटपाशी. आणि म्हणूनच ही चर्चा प्रत्येकासाठी इतकी वैयक्तिक आणि तितकीच तीव्र होऊन जाते. मग आरक्षणावर लोकांची मतं इतकी वेगवेगळी का असतात? याचं एक कारण असं सांगितलं जातं की आपली मतं, आपले विचार हे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर, आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर अवलंबून असतात. आणि यातूनच काही मानसिक पूर्वग्रह तयार होतात. त्यामुळे मग एका तटस्थ भूमिकेतून यावर चर्चा करणं खूपच अवघड होऊन बसतं. आणि या पूर्वग्रहांमुळे होतं काय, तर आपण अशा इको चेंबरमध्ये अडकतो. म्हणजे आपल्याला तेच ऐकायला आवडतं जे आपल्या मतांशी जुळतं. मग चित्र असं दिसतं की एका गटाला वाटतं आरक्षण म्हणजे शतकानुशतकांच्या अन्यायाविरुद्ध मिळालेला हक्क आहे, तर दुसऱ्या गटाला वाटतं ही एक अन्यायकारक व्यवस्था आहे जी पूर्वजांच्या चुकांसाठी आजच्या पिढीला शिक्षा देत आहे. बरं, आता या वादाच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे वळावं लागेल. तो प्रश्न म्हणजे समानता म्हणजे नेमकं काय? ह्याच संकल्पनेवर आरक्षणाचं संपूर्ण तत्वज्ञान उभं आहे. चला तेच समजून घेऊया. समानतेकडे बघण्याचे साधारणपणे 2 दृष्टिकोन आहेत. पहिला आहे नकारात्मक समानता. म्हणजे काय? तर नियम सगळ्यांसाठी अगदी सारखे. कोण कुठून आलंय, कोणाची परिस्थिती काय आहे, हे न बघता सगळ्यांना एकाच रेषेत उभं करणं. आणि दुसरा दृष्टिकोन आहे सकारात्मक समानतेचा. हा दृष्टिकोन मानतो की प्रत्येकाची सुरुवात वेगवेगळ्या ठिकाणी होते. त्यामुळे ध्येय हे न्याय संधी देण्याचं असायला हवं आणि त्यासाठी कदाचित वंचितांना थोडी मदत करण्यासाठी नियमांमध्ये बदल करावे लागतील. हे समजायला थोडं किचकट वाटू शकतं. चला, एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया. समजा एक शर्यत आहे. या शर्यतीत एक धावपटू, समजूया तो अगदी ठरलेल्या सुरुवातीच्या रेषेपासून पळायला सुरुवात करतो. पण दुसरा धावपटू त्याला मात्र काही कारणांमुळे जी त्याच्या हातात नाहीत त्याच रेषेच्या 100 मीटर मागून सुरुवात करावी लागतेय. आता विचार करा, जर दोघांसाठी नियम अगदी सारखे ठेवले तर ही शर्यत खरंच न्याय्य होईल का? नाही, बरोबर. इथेच सकारात्मक समानतेचा विचार येतो. तो म्हणतो की खरी समानता तेव्हाच येईल जेव्हा आपण त्या मागच्या धावपट्टूला थोडं पुढे उभं राहण्याची संधी देऊ, जेणेकरून दोघांनाही जिंकण्याची समान संधी मिळेल. ठीक आहे, तर सकारात्मक समानतेचं तत्व आपण स्वीकारलं. पण मग ते कायद्यात किंवा धोरणांमध्ये कसं उतरतं? इथूनच आपण संरक्षणात्मक भेदभाव या एका महत्त्वाच्या संकल्पनेकडे येतो. आता भेदभाव हा शब्द ऐकूनच आपल्याला काहीतरी नकारात्मक वाटतं. पण हा तो भेदभाव नाही जो शोषणासाठी केला जातो. याला संरक्षणासाठी केलेला भेदभाव म्हटलं जातं. याचं अगदी सोपं उदाहरण म्हणजे बसमधल्या राखीव जागा. ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा महिलांसाठी जागा का राखीव असतात? तर त्यांना त्रास होऊ नये, त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून. आरक्षणामागे हाच संरक्षणाचा विचार आहे. आणि अशा संरक्षणाची गरज का पडते याचं एक इतिहासातलं खूपच विदारक उदाहरण आहे. 19व्या शतकात त्रावणकोर राज्यात काही जातींमधील महिलांना त्यांच्या शरीराचा वरचा भाग झाकण्यासाठी स्तनकर नावाचा कर द्यावा लागायचा. म्हणजे विचार करा, कायद्यानेच किती मोठा सामाजिक अन्याय केला जात होता. यावरून लक्षात येतं की संरक्षणाची गरज का आहे. पण आरक्षणावर सगळ्यात मोठा आणि नेहमी केला जाणारा आक्षेप कोणता? तो म्हणजे गुणवत्तेचा. असं म्हटलं जातं की आरक्षणामुळे गुणवत्तेशी तडजोड होते. पण मग गुणवत्ता म्हणजे नक्की काय? ती येते कुठून याचाही विचार करायला हवा. इथे 2 बाजू आहेत. एक बाजू म्हणते की जी व्यक्ती सर्वात पात्र, सर्वात गुणवान आहे तिलाच संधी मिळायला हवी. पण दुसरी बाजू एक महत्त्वाचा मुद्दा मांडते की गुणवत्ता काही हवेत तयार होत नाही. ती बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला मिळालेल्या संधी, सुविधा आणि वारशाने मिळालेल्या फायद्यांवर अवलंबून असते.
याला आपण सुष्टचक्र म्हणू शकतो. म्हणजे बघा, एका श्रीमंत घरातल्या मुलाला चांगल्या शाळा, चांगलं खाणं-पिणं, योग्य मार्गदर्शन मिळतं. या सगळ्यामुळे त्याची गुणवत्ता वाढते. त्या गुणवत्तेच्या जोरावर त्याला चांगली नोकरी लागते, तो अजून श्रीमंत होतो आणि मग हेच फायदे तो त्याच्या पुढच्या पिढीला देतो. हे चक्र असंच सुरू राहतं. या उलट वंचित गटांमध्ये नेमकं याच्या उलटं, गरिबीचं दुष्टचक्र सुरू राहतं. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण कुठे पोचतो? याचा अर्थ असा नाही की आरक्षण ही एक परिपूर्ण, चुका नसलेली व्यवस्था आहे. अजिबात नाही. पण याकडे एका गुंतागुंतीच्या परिस्थितीत संतुलन साधण्याचे एक साधन म्हणून पाहिलं जातं. खरा मुद्दा हा आहे की कोणत्याही देशाला 2 गोष्टींमध्ये समतोल साधावा लागतो. एक म्हणजे शुद्ध गुणवत्ता आणि दुसरी म्हणजे सामाजिक न्याय आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची गरज. या दोन्हींपैकी एकाला सोडून चालत नाही. राष्ट्र तेव्हाच मोठं होतं जेव्हा देशातल्या प्रत्येक माणसाला वाटतं की या देशाच्या प्रगतीत माझाही वाटा आहे. त्यामुळे विकासाचं लक्ष त्या मोठ्या लोकसंख्येवर केंद्रित करायला हवं, जी ऐतिहासिकदृष्ट्या मागे राहिली आहे. आरक्षण, ज्याला आपण सकारात्मक कृती म्हणू शकतो, हे जगातल्या अनेक देशांमध्ये वापरलं जातं. हो, पण त्यात सुधारणांची गरज नक्कीच आहे, जेणेकरून त्याचा फायदा खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचेल, फक्त त्या गटांमधल्या काही प्रस्थापित लोकांपर्यंत नाही. शेवटी आपल्या सगळ्यांसमोर हाच एक मोठा प्रश्न आहे. आपण अशी व्यवस्था कशी निर्माण करणार जी एका बाजूला वैयक्तिक गुणवत्तेचा आदर करेल आणि त्याचवेळी शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक अन्यायालाही दुरुस्त करेल? हाच तो नाजूक समतोल आहे जो साधणं कोणत्याही प्रगत समाजासाठी एक सतत चालणारं आव्हान आहे.